राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण कुंडली करदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम सब संतन की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुराधारो पावनदारो चराचरी कला करी काळीचने बोलतो जनाधी भाविका तुमचा अनुराधारो पावनदारो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुराधारो पावनदारो चराचरी कुंडली करदा विठ्ठल लक्ष्मी ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् न त्वत्समस्त्यप्यधिकः कुतन्यो लोकत्रयस्य प्रतिमप्रभावः। हा 43वा श्लोक आपला चालू आहे। मी जाणितले मियासाचे महिमान आता देवाचे देवो होय चराचराचे जन्मस्थान हरिहरादी समस्त देवा तू परम देवता वेदांतेही पडविता आद्य गुरु तू। या 2 वेळा झालेल्या अशा श्लोकाचं चिंतन झालेलं आहे मागं की अर्जुनाच्या मुखातला हा श्लोक आहे। अर्जुनाकडे तू हे देवा पितासी लोकस्य चराचरस्य लोकस्य पिता तू या संपूर्ण चराचराचा चराचरातील लोकांचा पिता आहेस। चर आणि अचर चेतन आणि जड हे दोन्हीही त्वम पूज्य हा तूच पूज्य आहेस तूच गुरु आहेस म्हणजेच मोठा आहेस आणि तूच गरीयान आहेस म्हणजे आद्य गुरु आहेस। न त्वत्समहा तुझ्यासारखा कोणी सम नाही तुझ्यासारखा जर समच नाही तर तुझ्यापेक्षा अधिक कसा असेल। न अभ्याधिकः कुतः अन्य अभ्याधिकः दुसरा कोण तुझ्यापेक्षा मोठा असेल कोणच नाही। लोकत्रये या लोकत्रयामध्ये त्रय म्हणजे 3 स्वर्ग मृत्यू पाताळाला त्रय म्हणतात। या लोकत्रयामध्ये तुझ्यापेक्षा कोणी सारखाच नाही तर मोठा कसा असेल म्हणून तुला दृष्टांतच नाही तुझ्यासारखा दुसरं कोणाला वर्णन करायला दृष्टांतच नाही असा हा तुझा प्रभाव मी जाणतो आहे असा अर्जुन श्लोकामध्ये म्हटला होता। तर अर्जुनाला हा भगवंताचं हे स्वरूप कळालं। जोपर्यंत जीवाला अर्जुनाला जसं देव कळाला आहे देवाचं स्वरूप कळालं आहे तसा देव जोपर्यंत जीवाला कळत नाही तोपर्यंत त्याला त्या देवापर्यंत जाणं संभवनीय नाही कारण कळाल्यानंतरच तत्स्वरूप होता येईल। म्हणून देवाचं कळणं हा देव कळून घेण्यासाठी परमार्थ आहे। आपण जसा देव मानतो तसा देव आहे आणि शास्त्राने जसा सांगितला तसा आणि शास्त्राने सांगितला तर तो कसा तर हे कोणाच्या तरी अनुभवावरून आपल्या लक्षात येतं। हा अर्जुनाचा काय झाला आहे अनुभव झाला आणि अर्जुनाच्या अनुभवावरून आम्हाला असा अनुभव घेता येतो की देव असा आहे। आता हा त्याला कळाला तर भगवंताची कृपा आहे त्याच्यावरती सद्गुरूची कृपा आहे तिथे आणि त्याला तो कळालेला आम्हाला कसा कळेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळेल। म्हणून ज्ञानेश्वरी वाचन केलं की तुम्हाला देव कळेल देव कळाला म्हणजे तो कसा आहे हे कळेल आणि त्या पद्धतीने आणि आपण कसा मानलेला होता हेही कळेल। मग त्यावेळेला तुम्ही लाजतात अशी ओवी आलेली पुढे
तुम्ही का लाजताल की तुम्हाला ज्या वेळेला कळालं की अरे अरे आपण काय समजत होतो आणि आहे कसा, तर आपल्यालाच लाज वाटते. आपल्याला आता लाज का वाटत नाही? कळालंच नाही. अरे अजून तो कळालाच नाही म्हणून लाजच वाटत नाही. कारण आपल्या मनाने जसा ठरवलेला आहे तसा आपण त्याला मानत असतो. त्या जी जाणीतले मी या साचे जाणीतले, मी जसा आहे तू जसा आहे तसा जाणीतले. आणि त्याच्या जाणण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे. जर देवाची कृपा नसेल तर जाणं काय संभव. म्हणून देवाने कृपा केली आणि देवामध्येच असणाऱ्या सद्गुरूंनी मी जाणीतले साचे जाणीतले. महिमा कोणाचं म्हणतात तर देवाचा मोठेपणा, महिमान म्हणजे मोठेपणा. आता देवाचे महिमान मी साचे जाणीतले. आणि देव होई चराचराचे जन्मस्थान. चराचराचे अर्थात संपूर्ण सृष्टीत धरा. या विश्वात जे जे काही दृष्ट पदार्थ दिसत आहेत, जे जे काही दिसत आहे, जे अनुभवाला येत आहे, या सगळ्याचा एकच परमात्मा हा आद्य कारण आहे. म्हणजे त्याच्यापासून झालेला आहे. आणि असा कोण असेल तर तो समोर उभा आहे तो भगवान श्रीकृष्ण. जरी तो परिच्छिन्न अवस्थेमध्ये दिसत असेल, रथावर बसलेला किंवा इथं उपदेश करणारा विश्वरूपाच्या माध्यमातून, हा जरी परिच्छिन्न दिसत असला तरी तो वास्तव कसा आहे हे या ठिकाणी जाणलं गेलेलं आहे. वास्तवता कशी आहे. जर वास्तवता जर कळाली नाही तर का त्या व्यक्तीला देव कळाला नाही असा अर्थ होईल. म्हणून मग तोपर्यंत परमार्थाचा ओघ चालूच राहील. म्हणजे असा आहे, देव पूर्ण अंशात कळाला की परमार्थ तिथं स्टॉप होतो. जसे तुम्हाला गेल्या दृष्टांत दिलता की नदीचा प्रवाह तोपर्यंतच राहतो जोपर्यंत सागराची भेट होत नाही. सागरामध्ये गेल्यावर नदी वाहत नाही तर नदी सागर होते. तसा भक्त हा देव होतो कुठपर्यंत, जोपर्यंत देव कळाला नाही तोपर्यंत वाहन आहे. म्हणजे त्याच्यात प्रवास आहे. आणि मग तो प्रवास केव्हा संपला, जसा आहे तसा कळाला की प्रवास संपला. तसा अर्जुनाला हा भगवंत कसा आहे, जसा आहे तसा कळालेला आहे आणि कळत आहे. अजूनही कळत आहे कारण अजून अध्याय चालूच आहे की हा संपूर्ण चराचर याच्याशिवाय काहीही होत नाही. हाच आद्य कारण आहे. हा जन्मदाता आहे चराचराचा. म्हणजे चराचराच्या म्हणजे ज्याच्यात तिन्ही लोक राहतात. ब्रह्मांड, आपण ज्याला ब्रह्मांड असं म्हणतो. एका ब्रह्मांडाचा विचार केल्यावर सगळी ब्रह्मांड त्याच्यामध्ये येतात. एका ब्रह्मांडाचा निर्माता जर तो आहे तर दुसऱ्या ब्रह्मांडाचा काय दुसरा आहे का? तर तोच संपूर्ण अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये आहेत असा हा. आणि याने पुष्कळ वेळा आपल्या भक्तांना दाखवायचा प्रयत्न केला. जसा यशोदा मैयाला दाखवले की पोटामध्ये राहणारी, हे पहा माती खायला गेल्या त्यावेळेला माती खाताना ब्रह्मांड दाखवली. तर त्याच्यात आकर म्हटल्याबरोबर ती त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यात फिरताना. म्हणजे ते म्हणते याच्या पोटात आहेत, याच्या मुखात आहेत. हा कोण आहे तर हा सकळ ब्रह्मांडाचा, सकळ विश्वाचा जनिता आहे ना. विश्वाचा जनिता यशोदेसी म्हणे माता. तर तेव्हा हा जनिता आहे. जन्मस्थानही तोच आहे. हरिहरादी समजता देवा तू परमदेवता. या किंवा जन्मस्थानाच्या बाबतीत असं म्हणता येईल, या चराचराचे जन्मस्थान देव आहे. याच्यात गेल्या वेळेस मुद्दा घेतला होता आपण की देव आहे या म्हणण्यामध्ये चेतन कारणवाद आणि जड कारणवाद विश्वाच्या निर्मितीत आलेले आहेत. नैयायिक सारखे परमाणुवादी आहेत, काही वैशेषिक सांख्य हे परमाणुवादी आहेत. काही जड कारणवाद मानतात, काही चेतन कारणवाद मानतात. जडापासून जगत झालं म्हणजे प्रकृती ही स्वतंत्र जगत निर्माण करते, चर अचर अशा प्रकाराने. मग त्याच्यात पुरुष मानून सांख्यशास्त्रकारांनी तशी संगती लावून दिलेली. आणि मग प्रकृती ही स्वतंत्र आहे असं मांडलं तरी सुद्धा ते जमत नाही. म्हणून चराचराचं जन्मस्थान हे चेतन आहे का जड आहे इथून सुरुवात होईल.
प्रकृती ही जड असल्याने, स्वभावता जड असल्याने प्रकृती ही जगाचं आद्य कारण बनत नाही. मग जगताचं आद्य कारण कोण बनेल? तर चेतन बनतं, आणि चेतन ब्रह्म बनत नाही. मग चेतन कोण बनतं? तर आभासी चैतन्य जे आहे, माया विशिष्ट चैतन्य, हे जगाचं चराचराचं आद्य कारण असतो, त्याच्याकडे जातं. तेव्हा चराचराचं आद्य कारण असा असणारा तूच आहेस, तूच ईश्वर आहेस. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं काल परवा पाहिलं होतं की हा अव्यक्त स्वरूपामध्ये ईश्वर हा अव्यक्त स्वरूपात असून ज्या मायेची मायारूपी उपाधी चैतन्याच्या ठिकाणी आलेली आहे, म्हणून ज्या चैतन्याला अधिष्ठान चैतन्य असं म्हणतात, असा परमात्मा ही तूच आहेस. म्हणजे ब्रह्माहून भिन्न. त्याला उत्तम पुरुष असं केलं होतं आपण. उत्तम पुरुष कोण आहे? तर तो हाच उत्तम पुरुष आहे. म्हणून हा उत्तम पुरुष आहे, हा ईश्वर आहे. म्हणून ईश्वरही तोच आहे, उत्तम पुरुषही तोच आहे. त्याच्यानंतर त्याला काय म्हटलं? अक्षर पुरुष हाच आहे, क्षर पुरुषही हाच आहे. आणि पुढे जाऊन असं म्हणू की क्षरसुद्धा हाच आहे. कारण जे जे उत्पन्न झालं, तुम्हाला असं लक्षात येतं का की जसं पाण्यावरती फेस आला तर फेसामध्ये काय काय आहे? पाणीच आहे. तर हवा आणि पाणी हे दोन्ही बी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून पाण्यावर असलेला त्याचं नाव फक्त फेस आलं, तसं इथे नाव फक्त जग आलं. आणि आत शोधून पाहिले काय आहे तर म्हटले तर त्याच्यामध्ये जसा पाणी आणि हवा आहे, त्याच्यामुळे बुडबुडे तयार होतात ना, हवा आणि पाणी आणि असतात. त्याच्यात हवा आणि पाणी आहे. इथे शोधायला गेला काय आहे? म्हणले माया आणि ब्रह्म आहे. पुढे शोधायला गेला, मग ज्या वेळेला तो बुडबुडा फुटून गेला त्यावेळेला म्हटले काहीच नाही, अव्यक्त आहे. आणि ते म्हटले आता पुढे पहा काय आहे? म्हटले पाणीच आहे. माया हवेसारखी आहे, परमात्मा पाण्यासारखा आहे. दृष्टांत घेतले आपण. मग त्याच्यामधला माया कुठे गेली? म्हणले बुडबुडा. म्हणजे तो फुटून गेला. पण ज्या वेळेला दृश्य होतं, पण तुम्हाला दोन गोष्टी मानून चालावे लागतात. एक हवा मानून लागते, ज्या वेळेला जग दिसतं तेव्हा माया आणि ब्रह्म हे दोन्ही मानावे लागतील ना, काही एकाला सोडता येईल नाही. आणि फक्त ती माया कशी आहे हे कळालं, आणि हा कसा आहे हे कळालं. माया जगत कसं आहे? म्हटले बुडबुड्यासारखं आहे, केसासारखं आहे, असं कळालं. आणि मग त्याच्यात म्हटले पण असं झालं कसं काय? ते म्हटले त्याच्यात हवा भरली गेलेली. ते म्हणले हवा कशी काय भरली? ते म्हणले पहा तुम्ही नंतर. म्हणून त्यावेळेला विनाश होतो त्यावेळेला हवेचाच बुडबुड आहे असं कळलं. लोक म्हणतात सुद्धा हो माणसाचं जीवन काय बुडबुड्यासारखं आहे. एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप. त्या एकार्णव म्हणजे अशा प्रकाराने ज्या वेळेला प्रलय होतो त्या काळातला काय एक समान होऊन, तर त्याच्यातल्या दोन गोष्टी त्यावेळेला कळाल्या पाहिजे. लोक बुडबुड्याला मान्यता देतात, मान्यता द्यायला नाही पाहिजे. त्याच्यातली मान्यता जी आहे ती वास्तवाला पाहिजे. म्हणून मग तसंच हे जगत आहे. हे जगात याच्यात कळून घ्यायचं असेल तर मग तुम्हाला शास्त्रदृष्टी तयार करावी लागते. आणि एकदा शास्त्रदृष्टी तयार झाली की तुम्हाला जगत हे ज्ञान तयार झालेलं ज्ञान व्यवहार जगतात व्यवहार करत असतानाच त्या जगताला बाद करत राहतं. म्हणजे ज्यावेळेला त्याच्याकडून पुष्कळ जरी व्यवहार झाले तरी ते व्यवहार सत्यत्वाने होत नाहीत. ज्ञानी पुरुषाचे व्यवहार सत्यत्वाने होत नाहीत. व्यवहार होत नाहीत असं नाही म्हटलं, सत्यत्वाने होत नाहीत. आणि अज्ञानी पुरुषाचे व्यवहार जगत सत्यत्वाच्या भ्रांतीवर आधारित आहे. म्हणून या दोघांच्या मध्ये असाच फरक आहे. तेव्हा ज्ञानी आणि अज्ञानींचे असे व्यवहार होत राहतात. ते एक म्हणतात एक गारुडी आहे आणि एक पाहणारा आहे, असं भाऊ बी सांगायचे, दृष्टांत द्यायचे.
एक गारोडी आहे आणि एक पाहणारा आहे. मग गारोडी आहे तर त्यात गारोडी आणि पाहणारा. गारोड्याने काय केलेलं आहे, साप पकडून आणलेला आहे. त्याने अशा पेटाऱ्यात त्याच्या बरोबर त्यात बॉक्स आणतो तो आणि त्याच्यामध्ये ते ठेवलेले असतात. मग ते साप पकडून आणले तर साप पैसे कसे काय देतील? बाहेर काढला की तो लगेच सापाचा खेळ दाखवायला लागतो. साप 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 अंगावर घेतो, असा करतो, तसा करतो. लोक ते साप त्याला असा ही वाजवतो. त्याला तर ती सवय लागलेली असल्याने ते बी आपल्या गपचिप बसते ते. आणि त्या गारुड्याने साप अंगावर घेतले आणि पाहणारा घाबरला. असं कसं काय झालं? तर गारुड्याने त्याचे विषारी दात काढून टाकलेले असतात. म्हणजे गारुड्याने विषारी दात काढून टाकले आणि त्याच्यावर पैसा पोटपाण्याचा धंदा सुरू करून दिला. आणि ते पाहणारा जो आहे तो जरी असा वळवळ करत आला ना, तो सोडून देतो मुद्दाम. आणि नंतर त्याच्या मागं पळतो. ते तोपर्यंत लोक बरेच पळतात. त्याला वाटलं की हात चावेल त्याला. तो जर चावणार असेल तर त्यांनी का घेतला असता? तर त्यांनी त्याचे विषारी दात काढलेले असतात. तसा ज्याने याच्यातले सत्यत्व रूपी विषारी दात काढले तो ज्ञानी पुरुष आहे. आणि ज्याने ते ठेवलेले आहेत तर तो अज्ञानी जीव आहे. तर अशा प्रकाराने ज्या वेळेला कळालं की देवच आहे तर मग माझी हानी कोण करेल? तर माझी हानी कोणच करत नाही, कारण देव कसा माझी हानी करेल? तर अखंड एक भगवंतच आहे आणि तोच या विश्वाचं जन्मस्थान असं आहे. मग बाकीचे देवांचं काय? तर बाकीच्या देवांचं किंवा आणखीन एक थोडंसं चिंतन केलं होतं आपण, ते जडापासून काही निर्माण होत नाही. झालं तर चेतनापासूनच झालं तर म्हटलं बरं का, कारण चेतनापासूनही काही झालं असं मानलं जात नाही शास्त्रात. मूळ ब्राह्मी स्थितीमध्ये ब्रह्मापासून काय झालं असं शोधायला गेले तर काहीच झालं नाही म्हणतात. ब्रह्मापासून झालंच नाही काही, तर मग हे निर्माण जगत कसं दिसतं? ते म्हणले माया उपाधी लागली. आता तिथंही कल्पित माया उपाधीचा स्वीकार करून त्यामध्ये चैतन्य मानलं, माया विशिष्ट परमात्मा मानला आणि जगत निर्मितीचा विचार केलेला, म्हणून चेतनापासून जगत झालं असं म्हटलं. नाहीतर जडापासून काही उत्पन्न होत नाही. म्हणून सगळ्या शास्त्रकारांच्या मताचं खंडन झालं. अन्य जेवढे आहेत सगळ्यांचं खंडन झालं. जे जड कारणवाद मानतात, परमाणू कारणवाद मानतात, प्रकृती कारण मानतात, या सगळ्यांचं काय झालं? खंडन झालं. कारण देव होय चराचराचे जन्मस्थान. आणि देव कसा आहे? चेतन. देव कसा? चेतन. आणि तो चराचराचं काय झाला? जन्मस्थान झाला. तेव्हा अशा प्रकाराने अर्जुनाला देव कळाला. असं होतं. हरिहरादी समजता, हरी आणि हर आदी करून जेवढे देवी देवता समजता देवा तू, त्या सगळ्यांच्या मधला देवा तू परम देवता. तू या सगळ्या देवांचा परम देव कोण जर असेल तर तू आहे. म्हणून सृष्टीमध्ये अनेक देवी देवता यांना मान्यता आहे. आता सुद्धा का आता घटस्थापना झाली, देवी बसली. पंचायतन देवतामधले 5 देव माहिती इथं? निमसेताई सांगा बरं, 5 देव कोणते? पंचायतनातले 5 देव आहे का माहिती? सांगा पावरीताई. विष्णू, शिव, ऐका बरं. हां, विष्णू, शिव, सूर्य, हां. शक्ती, शक्ती म्हणजे देव. गणपती झाले ना? तर या शक्ती आणि सूर्यदेव हे तुम्हाला माहीत नाही. हरी आणि हर हे दोन्ही माहितीच आहेत. आणि तिसरा गणपती माहितीच आहे. तसे देवी बी माहितीच आहे. तर तेव्हा यांना पंचायतन ही 5ही देवता यांची पूजा करायला शास्त्राने सांगितलेले. म्हणून ह्या 5 देवांच्या पूजा होतात. आमच्याकडे 5 टाक असतात. ते वेगळेच काय बसवले तेव्हा मला अजून कळाले नाही. ते तेव्हा काय प्रतिमा करून दिलेली आहेत. ते म्हणते मग एकाला भैरवनाथ म्हणा, एकाला खंडोबा म्हणा, एकाला देवी म्हणा, एकाला तुमची कुलदेवता कोणती असेल ती म्हणा. कुलदेवता आणि देवी एकच झाली ना. एकच आहेत ते. 5 काहीतरी का 2-3 देवा टाकून 5 करतात. ते 5 असे देव असतात. हे 5 देव कोणते? कोणते देव 5 बाई सांग?
5 देव कोणते टाकाचे नाही सांगता येत. बाईला सांगता येईल तुम्हाला काय सांगता येईल. ते 5 देव कोणते खंडोबा भैरोबा देवी अजून एक ग्रामदैवत एक ग्रामदैवत असेल त्याच्यामध्ये आणि अजून एक सांगा काय एक देवी देतात ते कोणती तरी योगेश्वर नाही जसं त्याचं असेल ते आम्हाला देव असं. प्रत्येकाचे वेगवेगळे आमच्याकडे ग्रामदेवता जोगोबाई जोगोबाई म्हणजे भैरवनाथाची पत्नी ना जोगेश्वरी जोगेश्वरी झालं एक तुळजापूरची आहे एक खंड भैरवनाथ अशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल आहेत ते तुमच्या टाकात बोला येईल पण हे 5 नाही शास्त्रात जे पूजनीय मांडलेले आहेत पूजातल्या देवता ते आता सांगितलेल्या त्या गणपती आदी करून 5 देवता या काय आहेत पंचायतन अशा देवता आहेत. त्याच्यात कोणत्याही देवाची एकाची भक्ती केली. बरं ह्या कुठून आल्या तर तुम्हाला पुराणामध्ये यांचं वर्णन केलेलं दिसतंय म्हणजे व्यास महर्षींनी आणि व्यास महर्षींनी मग त्या 5 देवतांचा विचार करून समाजाला समस्त मानव जातीला त्याला जे आवडेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय केले त्याची प्रवृत्ती तो धारण करत असतो. काही जे रजगुणी तमगुणी रजसत्वगुणी तमगुणी सत्वगुणी तमगुणी रजगुणी सत्वगुणी आणि सत्वगुणी अशा प्रकारचे काय येतं त्याच्यामधले भेद येतं वेग. निखळ सत्वागुणात असा कोणीच नाही राहत. जरी हे विष्णूचे उपासक असतील तरी हे सुद्धा त्यांच्यामध्ये काही अंशामध्ये रज आणि तम सुद्धा तर हे पर्सेंटेज राहतं त्याच्यामध्ये आणि फक्त 7वांशाचं पर्सेंटेज जास्त राहत असा तो विष्णू उपासक झाला. त्याच्या खाली शैव उपासक जरी असला शिवाची भक्ती करणारा तोही सत्वगुणी थोडासा रज तमगुणी तमांश जास्त राहतो. त्या देवीच्या उपासकामध्ये सुद्धा असाच आहे आणि गणेश उपासकामध्ये रजवंशाचे प्रमाण जास्त दिसतं. मग हे याला कारणीभूत काय आहे ज्याला जो देव आवडेल त्याने त्या देवाच्या उपासना कराव्यात. उपासनेसाठीचे आकार आहेत बरं हे त्या उपासना झाल्या आणि मग खरा वास्तव देव काय आहे तर वास्तव देव अर्जुनाने सांगितलं की देवा तू परमदेवता म्हणजे कृष्णाला म्हटलं का परमदेवता कोणाला म्हटलं परमदेवता कोण आहे कृष्णाच्या अंतर्गत असणार. कृष्णाचा तर अवतार आहे भगवान विष्णूंचे अवतार म्हणजे कृष्ण अवतार ईश्वर म्हणून त्याचा आद्य जो तो तूच आहेस असा कळाला आणि मग तूच काय केलेला आहे अवतार धारण केलेला. पण असं होतं ज्यांनी जे अवतार धारण केले त्यांना त्या मर्यादा पडतात. प्रत्येक अवताराला मर्यादा आहेत हे लक्षात ठेवा बरं. प्रत्येक अवताराला मर्यादा आहेत म्हणून भगवान विष्णूंच्या अवताराला सुद्धा मर्यादा आहे. म्हणजे भगवान विष्णूंचं हे जो आता कृष्ण अवतार आहे याला मर्यादा आहे. मर्यादा पुरुषोत्तम नाही मर्यादा पण भगवान श्रीकृष्णाला काय मर्यादा आहे. भगवान श्रीकृष्णाला मर्यादा जसं प्रभू रामचंद्रांच्या अवतारात जा तुम्हाला तिथं मर्यादा दिसते. ते म्हणले मला एक पत्नी ही माझी मर्यादा आहे कारण मला ह्या अवतारात दुसरं काय करता येणार नाही. ते म्हणले मग आमचा कधी उद्धार व्हायचा त्या बाकीच्या स्त्रिया म्हटल्या तर त्यावेळेला ते म्हटले आपला दुसरा अवतार घेऊ मग कृष्ण अवतार. मग कृष्ण अवतारात जे आहे ते राम अवतारात नाही. राम अवतारात जे दिसतं कृष्ण अवतारात दिसत नाही. तिथं फारच पालनन नीती नियमन तुम्हाला राम अवतारात दिसते कृष्ण अवतारात नाही दिसत. म्हणून प्रत्येक अवताराची सुद्धा मर्यादा आहे. त्या अवताराची स्थिती काय नृसिंह वामन अवतारामध्ये त्यांच्या मर्यादेमध्ये ते अवतार दिसत आहे. पण एक अमर्याद अशा प्रकारच्या अनंत गुणांचा सागर असलेला तोच परमात्मा कसा आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून सगळे हे जे देव पाहिले कार्य ब्रह्म कळून घ्या
म्हणजे कारणाकडे नजर जाईल आणि कारण ब्रह्मामध्ये अनेक अनेक आकार नाही, अनेक आकार नाही तर एकत्व आहे. आणि जेवढे आकार बाहेर पडलेले आहेत ते हरिहरादी समजतात. तर या अनेक लोकांसाठी निर्माण केलेले अनेक देव आहेत. काय सगळ्या देवांना सगळं चालत नाही. तुमच्या म्हणजे विठ्ठलाचे उपासक जे आहेत ते निर्व्यसनी आहेत, है ना, मांसाहार करत नाही, मद्यपान करत नाही, कारण तुम्ही कोणाचे भक्त? विठ्ठलाचे भक्त आहे. असे का नाही शुद्ध केले तुम्हाला. मग काही जे आहेत त्या ज्यांना वासना अनावर आहे तर ते म्हटले आमच्याकडे काही बी चालतं. मग म्हणजे तुम्ही विठ्ठलाचे का माळकरी? नाही ना, म्हटले माळकरी नाही, पण आम्ही फार मग ते अन्य देवांकडे गेले. अन्य देवांकडे गेले तर ते तर बळीच देतात तिथे. आणि मग ते म्हणतात बळी देतात म्हणजे ते देवीच्या नावावरती म्हणा आणखी कोणाच्या नावावरती हे जे बळी दिले जातात ते देवी थोडीच खाते, तेव्हा हेच खातात, दैत्य आहे का नाही. हेच त्याच्यामध्ये पाठीमागं राहतात. आणि मग देवी प्रसन्न झाली असं म्हणून देवीला प्रसन्नता केली आम्ही. देवी अशी प्रसन्न होईल का? ज्याच्या हत्या केल्यानंतर देवी प्रसन्न होती असं आहे. रामकृष्ण परमहंसांनी किती हत्या केल्या? रामकृष्ण परमहंसांनी नाही. आणि मग ते देवीचे भक्त नव्हते का? तर मग अशा प्रकारचे जे मंडळी आहेत काही तर ते स्वतःच्या, कारण त्याच्यामध्ये नियमावली नाही दिसली ना, नियमावली नाही दिसली की लोक म्हणायला लागले हेच बरं दिसतंय, कारण ह्याच्यात याच्या वासना पूर्ण करून घेता येतात. म्हणून मग ते जोडतानाच तशी संप्रदायात निर्माण करतो किंवा त्या संप्रदायात जातो. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो हा नाही नाही आमचं आम्ही वेगळं आहे, आम्ही असं करतो. तुम्ही तसं करतो म्हणजे तुमची वासना, तुमची वासना तशी आहे. म्हणून एवढे सगळे संप्रदाय निर्माण होतात. अनेक सगळ्या संप्रदायात लोक का राहतात? त्यांच्या विचारधारेने राहतात. त्यांची विचारधारा तशी असते, ते राहतात त्याच्यामध्ये. त्यांना तुम्ही दुसरीकडे जाऊन घेऊन जाऊ शकत नाही. तो एखाद्या त्या ठिकाणी जो चिकटलेला आहे ना तो त्यालाच चिकटलेला आहे, तर तो वास्तव देवाचा शोध घेत नाही. तर त्याच्या बुद्धीमध्ये तेवढाच आकार आहे की एवढा आहे आणि एवढी देवी आमची, किंवा एवढा गणपती आहे आमचा, किंवा एवढा शंकर आहे, किंवा एवढा विष्णू आहे. यांच्या आद्य उगम स्थानापर्यंत कोण पोचला? म्हणून सगळ्या आकारांचं उगम स्थान कोण असेल तर हा परमात्मा परमतत्व, तोच अव्यय स्वरूप आहे, म्हणजे अविनाशी असा आहे आणि एकटाच आहे. असं नाही की याच्यासारखे बी अनेक आहेत, म्हटलं की परत घोटाळा होईल. म्हणून एक परमतत्व असणारा असा हा हरिहरादी समजता देवा तू परमदेवता, म्हणून तो सगळ्यांचा परम असा असणारा एकच आहे. म्हणून एकापासून अनेक झालं. अनेक जर असेल तर त्यांचं एकत्व शोधावं लागतं. पूर्वी कुठेतरी हे एक असले पाहिजे. आणि असा एक कोण आहे तर हा तू देव आहेस. म्हणून असा देव अर्जुनाला कळाला. मग आता म्हणून म्हटलं आता दुसरा विषय. आता जर तुम्हाला अनेक देव दिसत असतील, अनेक देवांचे उपासक दिसत असतील आणि तुम्ही बी एक उपासक आहेत भगवान पांडुरंगाचे, ते म्हणतात त्यांच्या दृष्टीने तुमचा पांडुरंग सुद्धा तसाच झाला. जसा तुम्ही त्यांच्या देवांना मानले तसं त्यांनी सुद्धा तुम्हाला तसंच मानलं. बरोबर आहे का नाही? ते तरी कशाला तुम्हाला सोडतील? तुम्हाला बी तसंच मांडलं. तर याचं उत्तर काय? तर याचं उत्तर तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे तुम्ही त्यांच्या त्या देवांचा तिरस्कार नाही केला. कारण जगात तिरस्कार करण्यासारखा एकही पदार्थ नाही. कारण अख्खा जर देवच असेल तर तिरस्कार कोणाचा केला? दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव जगती तथा परमात्मा परमात्म्यन्यपि जगत तिरोधते, असा श्लोक आहे ना आचार्यांचा. दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव. दंतिनी दारू विकारे, दारू म्हणजे लाकूड, त्याच्यापासून दंतिनी केली म्हणजे हत्ती, आणि त्या हत्ती बनवला लाकडाचा केलेला हत्ती आहे ना. तो जर वाकडा तिकडा झाला
मग ते आता काय करायचं, मग तो वाकडा तिकडा झाल्यावरती ते रडतात. पण याचा त्याच्यात दोन दृष्ट्या काम करतात. बाजारात पूर्वी खेळणी सगळी लाकडाचीच होती, आत्ता झाले वेगवेगळे. तर त्या लाकडाचं जे खेळणं आहे ते लाकडाचा हत्ती बनवला, तर त्या हत्तीची 2-4 हत्ती जर असे असतील विकायला आलेले, आणि घेणारा सुतार असेल, सुताराच्या मुलाला लागत असतील, तो त्याने घ्यायला केला, तर तो हत्ती पाहताना काय पाहिल लाकडाची क्वालिटी कळत त्याला. आणि त्याचा बालक काय पाहिल, फक्त त्याची डिझाईन पाहिजे बालक. हा मला हे घ्यायचा, मला हे घ्यायचा, तेव्हा नाही हे नाही घ्यायचा, आपल्याला हे घ्यायचा. मग तो का घातला, तर त्याने जो खराब दिसत होता तो सागवानाचा होता आणि तो चांगला होता, उगाच कसल्या तरी लाकडाचा बनलेला होता, म्हणून त्याने ते म्हणता नाही हे घे आपल्याला, हा जास्त टिकवल, हे नाही. पण त्याने तो चांगला असा भाऊ पण घेत. तेव्हा बालकाची नजर आकारावर आहे आणि जो सुताराची नजर आहे ती लाकडावर आहे. हा, पण त्याच्या लाकडाची नजर धारण करणाऱ्या नामरूप तिरोभवती असं म्हणते. म्हणजे त्याच्या नामरूपाची नजर गेली त्यावेळेला अंतर्दृष्टीने लाकडाची नजर येते. आणि ज्याला लाकडाची नजर आहे तो नामरूपाचा तिरोभाव आहे, आणि ज्याला नामरूपाचा आविर्भाव आहे ज्याच्यामध्ये, त्याच्यात लाकडाचा तिरोभाव आहे. म्हणजे दोघांच्या दोन नजरा. तसा ज्ञानी पुरुषाची नजर अंतर्दृष्टीने परमात्म्यावर आहे. पाहताना दोघं सारखीच पाहतात. हाही जगत पाहतो आणि तोही जगत पाहतो, पण त्याच्यातल्या पाहण्याच्या नजरेमध्ये हा फरक तयार झालेला आहे. चला, आणि हे ज्या वेळेला कधी होईल त्यावेळेला तुम्हाला देव काळ आला असा होईल. डोकं किती टेकवलं देवासमोर म्हणजे तुम्हाला देव कळालेला असतो असा नाही. कळणं वेगळं आणि नमन करणं, नमस्कार करणं, पाया पडणं, साष्टांग दंडवत घालणं हे वेगळं. किंवा आणखीन काय करणं, सांप्रदायिक भूषणं, सांप्रदायिक चिन्हांनी काही दाखवणं, तर हे वेगळं आहे. आणि कळणं हे वेगळं आहे. ज्ञानदृष्टी वेगळी आहे आणि क्रिया वेगळी आहे. लोक कर्मामध्ये जास्त प्रविष्ट आहेत, कर्मामध्ये फार प्रविष्ट आहे. त्यांना वाटतं की असं केलं की झालं. मग चला म्हटल्यावर गाडीत जागा नाही राहत. चला फिरायला जायचं म्हटलं चल ते म्हणते, कारण तिकडे देवदेव करायचा ना, असं होतंय ते. आणि मग तेच म्हटलं की चला अभ्यासाला, ते अभ्यासाचं काय, अभ्यासाचा लगेच कंटाळा. कारण देव कशाने कळतो, अभ्यासाने कळतो. कर्मामुळे तुमचं कर्म झालं त्याच्यात. साधारण म्हणून कर्माची थोडीफार संगती ठेवावीच लागते, कारण सगळ्याला एवढं सगळं जमत नाही. म्हणून थोड्या कर्मामध्ये त्यापेक्षा अजून जास्त उपासना आणली, म्हणून थोडी अजून जास्त उपासना, सत्संगती, आणि मग त्याच्यामधून हळूहळू त्याला कळायला सुरुवात होईल. एका दिवशी नाही कळालं तरी ठीक आहे, पण एक दिवस कळाल्याशिवाय राहणार नाही. जर तो नित्य सत्संगती करत असेल तर. आणि सत्संगतीशिवाय हे कळणं असंभव गोष्ट आहे. काय कळणं, काय कळालं असतं जर आपल्याकडे हे जर जमलंच नसतं, आलंच नसतं, तर काय कळालं. घरात बसून कोणाला कळू राहिले. आज बी ज्ञानेश्वरी वाचणारी घरात बसून ज्ञानेश्वरी वाचतात, कुठे कळतं काय. त्यांची तपश्चर्या होती, पारायण होतात, पुण्य निर्माण होतं, पण त्यांना ते कळायला फारच कठीण आहे. म्हणून एका सत्संगतीत एका पाठामध्ये जेवढे कळेल ना तेवढं तुम्ही घरात बसून म्हणजे कितीतरी दिवस वाचन केलं तरी नाही कळणार. वास्तवताच आहे आणि अर्थ ही चुकी, कारण त्याचं विश्लेषण होत नाही त्यांच्याकडून. आणि करणार तरी तो त्याच्या बुद्धीने किती करणार. तर म्हणून तो त्याच्यावरूनच पुढे निघून जात राहत. खडकावरून वाहून गेलेलं पाणी त्या खडकाच्या काहीच कामाचं नाही त्याच्यात, कारण ते शिरतच नाही त्याच्यात, ते वाहून जातं. पडतं पाणी, वाहून जातं. तेव्हा सगळ्या देवतांचं चराचराचं आद्य कारण तू असून हरिहरादी समस्त देवांच्या पेक्षाही तू परमदेव आहेस. जो वेदाते पडविता, जो कोणाला पडवतो, वेदाला पडवतो असा तू गुरु म्हटलं, कारण गुरुंकडूनच अध्ययन घडतं. म्हणून तू
आद्य गुरु कोण आहेस? पर- तूच आहेस. आणि तू कोणाला शिकवलं? वेदाला. आणि वेद कोणाला शिकवतो? जगाला. म्हणून त्याने पडवणे वेद केला. येण्याची पडवणी आपण त्या दिवशी घेतलं होतं प्रमाण. येण्याची पडवणी वेद केला शहाणाव. तर ऐसा लागवी या माया सूत्रधारी. तर या हा आद्य गुरु आहे. गंभीर तो श्रीरामा नाना भूतैक समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीय. काय काय पद वापरले व सगळ्या पद हे वर्णनात्मक महिमान प्रतिपादन करणारीच आहेत. गंभीर तो श्रीरामा. श्रीरामा सारखा तू गंभीर आहेस. अनेक अवतारामध्ये म्हणजे पुष्कळचे अवतार झाले. त्या प्रत्येक अवताराचं विशेषत्व आहे. श्रीराम अवताराचं विशेषत्व काय आहे? गंभीर, धीर गंभीर आपण ज्याला म्हणतो. धीर गंभीर, धीरोत्तम, गुणगंभीर चतुर गुणगंभीर चतुर सुराणा. त्याच्यात श्रीरामाला विशेषण उदाहरण त्याच्यात हे श्रीरामाला विशेषण लागले. म्हणजे श्रीराम तूच आहेस. कृष्ण आणि राम दोन झाले का? नाही. आणि देवी आणि कृष्ण एकच. आणि गणपती आणि पांडुरंग एकच. तर पांडुरंग एक आणि गणपती एक हे करण्यासाठी त्याला हे अध्ययनच करावं लागेल. आपण आणि पांडुरंग एक झालं पाहिजे अगोदर, मग बाकी. नाही कमीत कमी बाहेरच्या भक्तांचा भेद तरी मिटला पाहिजे ना. मग लगेच बाकी. आपण देव व्हायला तर अजून उशीर आहे, पण बाकीचे देव आहेत ना हे तरी कळायला पाहिजे. म्हणून जर एकटाच अनेक आकारात आलेला आहे तर तोच तुम्ही ज्याला जर अंतर्दृष्टीने आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लाकूड कळालं तर वरचे खेळणे आहेत ना यांचा भाव निघून जाईल. खेळण्यामधला जो भाव आहे ना, अमकय फलाणे तमकय त्याचे तयार केले जे प्रकार आहेत तर ते नसून अंतर्दृष्टीने त्याला तो परमात्मा कळाला. मग आता जी श्रद्धा असते, एखादा जो भक्त असतो तो काय करत असतो? तर त्याची एखाद्या आकारावर नामरूपावर श्रद्धा ठासीव झालेली असते. ठीक आहे, त्याच्या भक्ती करण्याच्या दृष्टिकोनातून ठीक आहे, काही अडचण नाही त्याच्या नामरूपाच्या ठिकाणी. पण कळून घेण्याच्या दृष्टीने पाहिलं तर मग, कारण असा भक्त देवाला बी नाही आवडत ना की तुम्ही पांडुरंगाची काय केली पूजा करणारा हा अन्य देवतेच्या ठिकाणी काय केला त्यांनी त्याचा तिरस्कार असेल तर हा देवाला आवडेल का? मग त्याला तिरस्कार या पदाचा अर्थ त्याचा श्रद्धा कुठे कोटलेली? पांडुरंगाच्या ठिकाणी. मग आता त्याला देवीकडे जायचं तर मग तो देवीकडे जायचं असेल तर काय करावं लागेल त्याला? देवी ही पांडुरंग आहे असं ज्ञान व्हावं लागेल त्याला. देवी देवी आहे असं जर ज्ञान असेल तर त्याच्यात भेदाची उत्पत्ती होते. देवदेवी मीची पाय जयाची नाही. पुढे तर त्याच्या चित्तामध्ये जर असा भिन्न भिन्न भाव असेल तर तो चालत नाही. म्हणून हरी हरादी समस्ता, तर समस्ता असा शब्द आला ज्या वेळेला याच्यात बोललेलं आहे की अन्य देव, त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे ना नामाच्या विषयी दशापराध्य म्हटले. हरे हरादी देवांच्या मध्ये समत्व पाहायला सांगितलं आणि इंद्रादी देव हे त्यांच्यावरून कनिष्ठ माना, त्यांना दर्जा देऊ नका असं म्हटलं. एक आता शंकाशी आहे की इंद्रादी देवांचा निर्माता कोण आहे? तोच आहे, बरोबर आहे का नाही? त्यांच्यातल्या देवत्वाचे श्रेष्ठत्व नाही, देवत्वाचं श्रेष्ठत्व नाही. त्यांचा निर्माता तोच आहे पण त्यांच्या देवत्वाचं श्रेष्ठत्व नाही हे कळालं. आणि मग ज्या वेळेला ते तर सोडून द्यावं असं म्हटलंय ना, मशक म्हणजे अगदी फार चिलट, त्या चिलटाला सुद्धा तुम्ही देव मानत नाही का? आमचे विष्णू भक्त चिलटाला सुद्धा देवच मानतात, कारण याचा तरी निर्माता कोण आहे? आणि मग इंद्रादी देवांचा निर्माता तोच आहे, पण सृष्टीचा निर्माता तोच आहे, तेव्हा त्याचा तिरस्कार नाही झाला. आणि उपासकाने काय केलं? त्याच्या ज्या नामरूपावर आकारावर श्रद्धा होती त्याने त्याच्यावरती श्रद्धा तर ठेवली, पण अन्य ठिकाणी तो त्यालाच पाहायला लागला. म्हणून
सगळ्या देवी देवतामध्ये एका विष्णूचे उपासक हे पांडुरंगाला पाहून नमस्कार करतात. म्हणजे तिथं कोण आहे? पांडुरंगाच आहे मंदिरात. नाही तर मग त्याचे भेद तयार केले त्यांनी. देव जो भेदात राहणारा उपासक आहे त्याला देव कळालेला नाही. विटेवर उभा देखील जगदंबा हा? आहे. पिंडांड ब्रह्मांड हा, हा. शेवटचं चरण. हा, विटेवर उभा देखील हा. जगदंबा. विटेवरी उभी देखील जगदंबा. हा बरोबर. तेव्हा आता नाही स्मरण. तेव्हा तो गंभीर तो श्री, आता इथे श्रीरामाचा विचार करत असताना श्रीरामाचा विचार नाही केला तर गंभीर हा श्रीरामाच्या गुणांचा विचार केलेला आहे. म्हणजे तू कसा आहेस? गंभीर आहेस. कोणासारखा? श्रीरामासारखा. हा दृष्टांत बनला. तेव्हा गंभीर तू श्रीरामा, तू काय आहेस? तू श्रीरामा गंभीर आहे असा अर्थ केला तर श्रीराम हे पद कोणाला जाईल? विष्णूला. पण तू गंभीर आहेस आणि कोणासारखा म्हटला तर श्रीरामासारखा असं म्हटलं तरी अर्थ बदलले. दोन अर्थ भिन्न लागतात. लक्षात आलं? गंभीराचं विषय गंभीराचा दृष्टांत बनवला तर श्रीरामा म्हणून गेला. आणि तू श्रीरामा गंभीर आहे तर त्याला श्रीराम असं करून गंभीर आहेस हे त्याचा महिमान वर्णन केलं. असे दोन्ही अर्थामध्ये घेता येईल. एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे? गंभीर हे विशेषण आलं, महिमान प्रतिपादन करणार. आता आपला विषय तोच आहे ना, महिमा सांगतायत. तर तेव्हा तो धीर गंभीर कोणासारखा? अगदी तर रामासारखा. किंवा तूच राम गंभीर स्वरूप आहे. उलटा सुलटा अर्थ केला की असं झाला. मग असा गंभीर म्हणजे कसा? अहो धीर गंभीर. एवढे सीतेला पळून नेलं त्या रावणाने तरी त्याची गंभीरतेत काहीच फरक पडला नाही. जे जसाच्या तसा जसंच्या तसं धारण करून ठेवलेलं होतं त्यांनी. अगदी तसेच. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणून एखादं कार्य हाती घेतल्यानंतर त्या कार्यात यश येऊ अपयश येऊ कोणता तर त्याने कोणाचं अनुकरण करावं? श्रीरामाचं. अगदी श्रीरामासारखं ठाम निश्चयाने राहिले. तेवढे रावणासारखा असू द्या रावण. ते म्हणते इतकं आयुष्य लाभलेला, एवढं ऐश्वर्य संपन्न आणि इतक्या सगळ्या अगदी फार देव देवता प्रसन्न करून विद्या संपादन करणारा असू द्या, काही अडचण नाही. तरी श्रीरामावर काय? श्रीरामाने मित्र कोणते गोळा केले? सुग्रीव, जांबवंत आणि हे असे. आता हे म्हणते हे म्हणूनच तो रावण म्हणायचा हे आलेलं जे सैन्य आहे हे आमच्या समोर माणसं सुद्धा नाहीत म्हणले ह्यांच्याकडे लढायला. ह्यांच्याकडे लढायला वानर घेऊन आले. पण त्यांचा धीर सुटलेला नाही. जो धीरोत्त असताना शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा यालाच तो धीर गंभीर असा म्हणतो. शेवटच्या, कारण पुढे काय होईल याचं चिंतन नाही करावं. लढणाऱ्या पुरुषाने पुढे काय होईल याचं चिंतन नाही करावं, पण लढत राहा. त्याच्यात लढत राहावं. कुठपर्यंत लढा? प्राण आहे तोपर्यंत लढावं. आपले प्राण पणाला लावायचे आणि तोपर्यंत लढायचे. जो असा लढतो तो विजयी होतो आणि जो घाबरट असतो तो पराभूत होतच असतो. म्हणून घाबरणारे हे नेहमीच पराभूत होतात. आणि तरी काही नाही तरी लढत राहणं हे वैशिष्ट्य बरं. काहीच नाही तरी लढत राहणं. जसे आमचे छत्रपती शिवाजी महाराज काय होतं? त्या किती मुघलांचं सैन्य होतं, काय अमाप सैन्य. आणि आता त्यांच्या पुढं आपल्याला लढायचं. तेवढे निवडक मावळे ते एवढे का नाही? सगळे धीर गंभीर उदात्त असे. म्हणजे प्राणाची बाजी लावणारे म्हणजे असे असणारे. आणि मग त्याच्यामुळे मग युद्धात विजय कोणाचा? यांचा. असं कसं काय होतं? आणि दुसरं आहे काय? किती विशेष गोष्ट आहेत ना. त्या असं वाटतं त्या सिच्युएशन मध्ये हे पराभूत होणार असं दिसत असताना विजयी होताना दिसतात.
अख्ख्या आग्र्यावरून सुटका झाली, त्याच्यामध्ये येतात आता काहीच अडचण नाही आता यांचा नाश व्हायला असं दिसतंय. एकच तास पण आहे. त्या एवढ्या वेळामध्ये जी गंभीर असतात ना, कारण जे डगमगले नाहीत ना ते विजयी होतात. हो. ते काय नाही म्हणजे काय होईल ते पाहू. जे असं. पण जे ही केलेली जो डाव टाकलेला आहे त्यांचं मस्त ठेवण्यासाठी चांगलं तबक तयार केलेलं होतं आणि 1 तासात मृत्यू होणार. पण ते गिरोजे फार जात नाही त्यावेळेस तिथं हा त्यांचं कडं घालून ते झोपून फक्त हात उघडा ठेवला होता त्या आग्र्यामध्ये. किंवा त्याचं हाशीबाजी दिसला पाहिजे. तोंडावर पांघरून घे. तर याला म्हणतात. आणि संसारातली माणसं बघा ना कशी डगमगतात. थोडं काय झालं की काय अहो हे लोक कुठं आणि आपण कुठं. आपण चरित्र कोणाचे पाहतो अशा काही शूर पुरुषांचे तुम्हाला सगळ्यांच्याकडे पहा. आणि खऱ्या त्याच्यात जर योद्धे लागतात तर परमार्थात योद्धा लागतो का नाही. परमार्थात योद्धा लागतो. परमार्थातला खरा योद्धा आहे तुम्हाला जीवपणावरतीच लावलेला आहे ते. ठराविक. हा म्हणून हाही योद्धाचा इकडे येणे नावे तरी. येणे नावे तरी शूर. हा काय जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तर तेव्हा हा शूर पुरुष आहे. तर असं ज्या वेळेला कळेल ना देव कसा आहे तर असा धीर गंभीर. म्हणजे देवाचे तुम्ही देवाचीच लेकरं तर तुम्ही का गंभीर नाही. तुम्ही सुद्धा धीर गंभीर जे होईल परिणाम काही होत नाही. कारण तुम्ही तर सच्चिदानंद ब्रह्मच आहेत ना. हा तुम्ही शरीराचा काय भाव घेऊन बसले. तुम्ही जर सच्चिदानंद ब्रह्म असताल तरी संसारात तुम्हाला कोण मारू शकेल. तुम्ही यमावर आक्रमण करायला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. धीरच पाहिजे ना. तुमची ओळख तुम्हाला असली पाहिजे. तेवढंच. आणि आपली ओळख आपल्याला असेल तर मग काय अडचण आहे तेव्हा. सामर्थ्य. काहीच अडचण. या जगात कोणी तुमचा नाश करू शकत नाही. कोणीच. कारण तुम्हीच या विश्वाचे राजा आहात. तुम्हीच परमदेवता आहात. परमदेव तुम्हीच आहात. पण हे ज्ञान उत्पन्न व्हायला टिकायला थोडंसं अवघड होतं. थोडासा संसाराचा वारा लागला की लगेच लोक असे भल पडल्यासारखे होतात. वास्तविक पाहता तुम्ही असे आहात हे आपल्यालाच कळत नाही. शास्त्र ओळख करून देता. तुम्ही गंभीर तू श्रीरामा तू देवा आज गंभीरता ही तुझ्याकडून शिकण्यासारखी आहे. असा म्हणून मी म्हणत होतो की सीतेचा शोध करायला गेलेले प्रभू रामचंद्र काय तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये दिसत आहेत ते बघा. एकदम जागची जाग्यावर काहीच नाही. आमचं थोडा जरी काही नुकसान झाली किंवा हे झाले तरी लगेच तुमच्या खाण्यावर तरी परिणाम होईल ना तर झोपेवर तरी परिणाम होईल. विचारावं. परिणाम होणार आहे. विचार ज्याचे बदलतात की त्याचे लगेच परिणाम होताना दिसतात. पण जो मनुष्य असा राहत होता त्याच्यावरती कधी परिणाम होत नाही. मग त्याच्या खाण्यावर परिणाम होणार नाही. बाकी आहार विहारावरती परिणाम होत नाही. चला आणि हो नाही काय कारण आहे तेव्हा त्या अशा प्रकारे तेव्हा गंभीर असं म्हटलं तर हृदयाचा कठीण असंही म्हटलं जातं. जो हृदयाचा कठीण आहे सीतामय्याचा त्याग करायला लावला त्यावेळेला सीतामय्याचा त्याग केलेला आहे. म्हणजे हे विशेष गोष्ट आहे का नाही हो. त्यावेळेला ते म्हणले की जसे लोक ठरवतील त्या पद्धतीने कारण रामराज्य आहे. लोकांनी ठरवलं की बा याच्यावरती असं दिसतंय आक्षेप येतोय आणि कोणी प्रश्न निर्माण केलेला आहे पावित्र्याचा सीतेच्या पावित्र्याचा. मग त्यावेळेला सीतामय्याचा त्याग कोणी केला याच गंभीर पुरुषाने केला. म्हणून श्रीरामासारखं असं तुम्हाला म्हणून श्रीरामाच्या संपूर्ण चरित्रामध्ये जाऊन पहा तुम्हाला. कारण ज्यांच्यावर असा एखाद्या व्यक्तीला असं म्हटलं जातं ना बाजी प्रभू देशपांडे असं जर म्हटलं तर बाजी प्रभू म्हणजे त्यांनी त्यांची प्राणाची बाजी लावलेलीच असली पाहिजे. लावलेलीच असली पाहिजे म्हणूनच ते नाव त्यांना शोभत. नाही तर काही विशेषण कोणाला देऊन नाही ना शोभणार. प्राण सुद्धा शिवाजी पोहोचले तेव्हा गेला त्यावेळेलाच ते विशेषण पोहोचलेले ते इशारे केले. तसा प्रभू रामचंद्रांच्या शेवटपर्यंत तुम्हाला हेच दिसेल की गंभीरता आणि मग परिणाम पाहू ना पुढे. पण गंभीरतेमध्ये कुठेच कमी नाही. हा तर तेव्हा अशा प्रकाराने तुम्हाला
गंभीर होत. हृदयाची कठीणता, ज्याच्या हृदयाचा अंत पारच लागत नाही तो काय झाला, गंभीर स्वरूपामध्ये. ज्याच्या हृदयाचा अंत पारच लागत नाही तर तेव्हा असा असणारा गंभीर तो श्रीरामा नाना भूतैक समा. नाना म्हणजेच अनेक अशा गुणांनी, ऐश्वर्यादी गुणांच्या मध्ये तो कसा आहे, सम आहे. समा म्हणजे सम. भूतैक समा, भूतांच्या मधला समत्व, आणि मग भूतांच्या मध्ये असणाऱ्या नाना गुणांच्या मधलं समत्व, म्हणून समस्त गुणांच्या ऐश्वर्यातलं समत्व त्या ठिकाणी काय दिसेल. म्हणून सर्व ऐश्वर्यादी गुणांच्या मध्ये सम असणारा असा सकळ गुणी अप्रतिमा. अप्रतिमा या पदाचा अर्थ आहे दृष्टांत रहित, त्याला दृष्टांतच देता येत नाही. आणि अद्वितीय, स्वतंत्रही पद येतं आणि अद्वितीय असा असल्या कारणाने तुला दृष्टांत देता येत नाही असंही जोडलं जाईल. अद्वितीय म्हणजे एकटा, जो एकटा असतो त्याला दृष्टांत नसतो. जो एकटा असतो, जो अद्वितीय आहे त्याला काय दृष्टांत द्यायचा, म्हणजे एकटाच आहे. आकाशाला दृष्टांत द्या बरं. नाही. आकाशाला कशाचा दृष्टांत द्यायचा, आकाशाला कशाचा दृष्टांत द्यायचा अडचणच आहे, कारण त्याच्यासारखं दुसरं अद्वितीय भूतच नाही. त्या अद्वितीय, त्याला अद्वितीय असं शकतं. त्याच्या आकाशासारखं कोण, आकाशासारखं कोणीच नाही, आकाशच. त्याच्यापेक्षा आता ह्या भूतांचंही वर्णन पाहा ना तुम्ही. पृथ्वीसारखं कोण, पृथ्वीच. पाण्यासारखं कोण, पाणी. हवेसारखं कोण, हवा. आकाशासारखं कोण, आकाश. म्हणजे या भूतांच्यातही असं. हा, घरासारखं कोठलं म्हटलं की त्याला तुम्हाला दृष्टांत देत आहे, कारण पृथ्वीपासून घरं बनली. हे म्हणजे ह्यांच्या घरासारखं कोणतं आहे म्हटले, आम्ही एक ठिकाणी पाहिलं, यांच्या घरासारखं दुसरं घर आहे. म्हणजे समांतर काही गोष्टी समांतर असल्या ते दृष्टांत देता येतं. उपमान आणि उपमेय यांच्यामध्ये साम्यत्व असलं, भेदासहित समान धर्म असलं, सादृश्य असलं, म्हणजे भेदासहित समान गुणधर्म असले की तुम्हाला दृष्टांत देता येतात. भेदच आहे, वास्तवात भेद असतो, पण समान गुणधर्म असतील. आता याच्याकडे असणारे गुणधर्म आणि विश्वाकडे असणारे गुणधर्म आपण दोन भेद केले, कारण एक विश्व आणि एक देव, बरोबर. विश्वामध्ये दिसणारे गुणधर्म आणि देवामध्ये दिसणारे गुणधर्म यांच्यामध्ये भेद आहे का, भेद आहे. विश्वच याच्यापासून झालं, हाच विश्व झाला, म्हणून विश्वाचे गुणधर्म आणि याचे गुणधर्म असे भिन्न करता येत नाही. आणि हाच विश्वाकार होऊन या केला. जया परियो तैसाची कमला. विश्वी विश्वाकार, विश्वी विश्वाकार, काहीच न होणिया काही एक होता. काही न होणिया काही एक होता. होण्या न होण्या त्याने ते विश्वी विश्वाकार होण्या. होण्या न होण्याच्या नेनोनिया वार्ता. हा, पुढे काही न काही त्याच्या खालचं त्यानं ते काहीच न होण्या काही एक विश्वी विश्वाकार होण्या. विश्वी विश्वाकार होण्या जया परियो तैसाची कमला. नंदनंदन हा आचोच अंबुजा. दोन येत आले ते तैसाची. तेव्हा हाच विश्व झाल्यावर भेद राहत नाही. चला जाऊ दे. तर तेव्हा अशा अनेक विश्व आणि हा याच्यात भेद नाही, तर हाच विश्वरूप आहे. मग त्याच्यामुळे याच्यात विश्वात असणारे गुण कोणाचे, याचे. मग तुम्हाला परत दृष्टांत नाही सापडला, कारण याचेच आहेत ना, कारण अद्वितीय आहे ना, म्हणजे एकटाच आहे ना. त्याच्याबरोबर तुलना करायला गेले तर तुलना कोणाची करायची, हाही एक प्रश्न आहे. तसा अप्रतिमा, सकळ गुणी अप्रतिमा. सकळ याच्यात एक गुणामध्ये बी अनेक नाना भेद आहेत, गुणांचे अनेक भेद आहेत, आणि प्रत्येक गुण आणि मग ते सगळे गुण. जसं आता प्रेम नावाचा एक गुण घ्या, जो देवामध्ये आहे आणि तो जगामध्ये बी विखुरलाय का नाही. जगातल्या सगळ्या भूतमात्रामध्ये प्रेम दिसतं, फार सगळ्यांच्यावर प्रेम असतं त्याचं असं नाही, पण त्या काही ठिकाणी तरी दिसतंच त्याचं. जसं आता त्या भूताचं त्याच्या देहावर प्रेम असतं, त्याच्या देह संबंधीने प्रियजनावर प्रेम असतं. मग ते म्हणजे मग पहा बरं, त्याच्यातूनही शोधून काढा, तरी प्रेमाचा मुख्य निधान कोण आहे, हाच झाला.
प्रेमाचं मुख्य निदान हाच झाला की ज्याच्यापासून प्रेम निर्माण झालं, म्हणून प्रेमाचा मुख्य निदान हाच बनतो. म्हणून अप्रतिमा, त्याच्या प्रेमाला उपमा देता येत नाही. देवाच्या प्रेमाला उपमा देता येणार नाही. तर अशा अद्वितीय आणि अप्रतिमा या पदांच्या जोडाजोड करता येते. आणि चला पुढचे, तुझसी नाही सरीसे, तुझसी नाही सरीसे, हे प्रतिपादनाची काय असेल? किंवा झालेल्या अवकाशी सामावणे जग. पहा, तुझसी नाही सरीसे, सरीसे म्हणजे सारखं, तुझ्यासारखं सरसं नाही. हे प्रतिपादनाची काय? तुझ्यासारखं सरस आहे, सरीस आहे असं प्रतिपादन करणं चुकीचं आहे. म्हणून तुझ्यासारखं कोण असं जर म्हटलं तर काय म्हणाय, कस काय त्याविषयी कस काय बोलता येईल तुम्हाला, कसं काय प्रतिपादन करता येईल? तर करताच येणार नाही. कारण सरीस करण्यामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे भेद असावे लागतात आणि भेदाचा तरी ते लागच राहत नाही. म्हणून तुझ्यासारखं कोण असं प्रतिपादन करता येत नाही. मूळ श्लोकामध्ये जसं म्हटलं ना, न त्वत्समः अस्ति आध्यादिकः, त्या पदाच्या व्याख्यानासाठी ओळी वापरलेली आहे. ती तुझसी नाही सरीसे, हे प्रतिपादनाची काय, ते आम्ही काय प्रतिपादन करावं? कारण या सगळ्यांचं जन्मस्थानच तू आहे. हे अगोदरच प्रतिपादन केलं. तर सगळ्याचं जर जन्मस्थान तू आहे तर निर्माण झालेलं विश्व तुझ्यावरून वेगळं झालंच कुठं? तर वेगळं झालंच नाही. म्हणून प्रतिपादन करायलाच काही खाली शिल्लक राहत नाही. हा, आता असं झालं असतं, याच्यासारखा आणखीन कोणी असता याच्यासारखा, आणि त्याने एक नवीन सृष्टी निर्माण केली असती, तर दोन सृष्ट्यामध्ये भेद निर्माण करता आले असते. या सृष्टीमध्ये जे गुणधर्म दिसतात ते त्या सृष्टीमधल्या असलेल्या गुणधर्मापेक्षा श्रेष्ठ आहेत किंवा कनिष्ठ आहेत, अशा पद्धतीने सांगता आलं असतं, है ना? ते म्हणजे आहेत की महाराज, काय ब्रह्मांड किती आहेत? अनेक आहेत. मग अनेक ब्रह्मांडामध्ये, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या भूतसृष्टीतल्या गुणांच्यात आणि अन्य ब्रह्मांडात असणाऱ्या गुणधर्मात भेद आहेत का? भेद आहेत. भेद आहेत ना, भेद आहेत ना. कारण प्रत्येक ब्रह्मांडात, स्वर्गामधल्या सृष्टीमध्ये आणि मृत्यू लोकातल्या सृष्टीत भेद आहेत का? भेद आहेत. भेद आहेत ना. अहो, त्यांची सातवांश प्रधानता अधिकता आहे आणि इथे राजांश समांश प्रधानता अधिक. भेद आहेत ना. आणि मग भेद आहेत तर म्हटल्यानंतर म्हणजे या सृष्टीत, तर आता तुम्ही अन्य ब्रह्मांडातला मृत्यू लोक धरला आणि या ब्रह्मांडातला मृत्यू लोक धरला. भेद आहेत का? भेद आहेत. भेद निघत होतात. तरी सुद्धा याच्यात भेद निर्माण होत नाही, कारण अनंत ब्रह्मांड याचीच आहे. अनंत ब्रह्मांड याचीच आहे. हा, असं झालं असतं की त्याच्यातले 2.25 लाख ब्रह्मांड याची आणि 2-4 लाख तिसऱ्याची आणि 5-4 लाख चौथ्याची. मग काय भेद झाला असता का नाही? पण असं होत नाही. तर समस्त ब्रह्मांडाचा जनिता एकटाच आहे, म्हणून सृष्टीत भेदच नाही. आणि जे जे गुणधर्म दिसतात ते त्याला त्याचेच आहेत, म्हणून भेदासाठी 2 असावे लागतात. इथे तर 2 दिसत नाहीत. म्हणून समस्त सृष्टीमध्ये दिसणारं प्रेम हे तुमचं नसून त्याचंच आहे, जे आमच्या अंतःकरणात स्रवतं. आपल्याकडे असणारे गुणधर्म हे माझे नाहीत. तुम्ही प्रामाणिक असताल, आता प्रामाणिक नावाचा एक गुण आहे, फार मनुष्य प्रामाणिक आहे बरं का तो, असं म्हणतो. पण हा प्रामाणिक गुणधर्म कोणाचा आहे? त्याचा. म्हणजे फारच लबाड आहे बरं का होतो. आता एखादा काही लबाड असतात किंवा म्हणजे फारच लबाड आहे हो, म्हटले बरोबर आहे, कारण हा सुद्धा भगवान विष्णूचाच गुण आहे. लबाडी कोण करतात? तुमच्याकडे काय लबाडी आहे? त्याच्यासारखे लबाड तोच. म्हणून समस्त गुणांचा ऐश्वर्य त्याच्या